नमस्कार, प्रेरणादायी पुस्तके या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आपण आज रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 6व्या दिवसासाठीचे जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहूया। चला तर मग सुरू करूया। 6वा दिवस, कामाच्या ठिकाणी घडणारी जादू। लेखक टॉम रॉबिन्स म्हणतात, कोणतेही एखादं काम, एखादी कला, एखादी विद्याशाखा, एखादं कौशल्य तुम्ही हातात घेतलं तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जा। काम करता येईल तेवढं काम करा। त्यामध्ये आतापर्यंत जेवढं काम झालं त्या सीमेच्या पलीकडे जा। सीमेच्या सीमांनाही पार करा आणि या प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही। अतिशय गरिबी जन्माला आलेली व्यक्ती शून्यापासून सुरुवात करते। थोडंफार शिक्षण असतं पण राष्ट्राध्यक्ष बनते किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनते किंवा स्वतःचं साम्राज्य निर्माण करते आणि जगातल्या धनवान व्यक्तीमधील एक व्यक्ती बनते। हे कसं घडू शकतं? 2 व्यक्ती एकाच वेळी कारकिर्दीला सुरुवात करतात। एकाची कारकीर्द यशाकडून आणखी यशाकडे अशी चढत्या क्रमाने सुरू राहते, तर दुसरी व्यक्ती, तो किंवा ती, कितीही प्रयत्न केले तरी तिथल्या तिथंच राहतात। अगदी थोडंफार यश त्यांच्या पदरी पडतं। असं कसं घडू शकतं? तर या यशापर्यंत पोहोचवणारा दुवा असतो कृतज्ञता। आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी। म्हणूनच कृतज्ञतेविषयी कायमस्वरूपी यश मिळणं अशक्य आहे। ज्याला स्वतःच्या कामाबद्दल कृतज्ञता आहे त्याला ते आणखी दिलं जाईल। त्याच्याकडे किंवा तिच्याकडे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल। ज्याला स्वतःच्या कामाबद्दल कृतज्ञता नाही त्याच्याकडून किंवा तिच्याकडून जे आहे ते सुद्धा काढून घेतले जाईल। जसं असेल तसं, पण तुमच्या कामावर प्रेम करा। कामावर जाण्यात उत्साह, उत्कंठा वाढू द्या आणि या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका। तुम्हाला जर सध्याच्या कामाबद्दल आस्था वाटत नसेल किंवा तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नातल्या सारखं नसेल तरीही तुमच्या स्वप्नातलं काम मिळवण्यासाठी सध्याचं जे तुमचं काम आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहणं आवश्यक आहे। आज तुम्ही अशी कल्पना करा की एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि तुमच्या कामाविषयी तुमच्या मनात जे विचार किंवा भावना येतात त्याची नोंद ठेवणं हे त्याचं काम आहे। हा व्यवस्थापक आज तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं तुमच्या मागे पेन आणि वही घेऊन येणार आहे। अशी कल्पना करा, कामाच्या ठिकाणी ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल तेव्हा तेव्हा व्यवस्थापक त्याची नोंद करून ठेवेल। आता तुमचं काम हे आहे की दिवसभरात तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे, जेणेकरून व्यवस्थापकाकडे तुम्हाला कशा कशाबद्दल कृतज्ञता वाटते याची एक लांबलचक यादी तयार होईल। ही यादी जेवढी मोठी तेवढा तुमचा अदृश्य व्यवस्थापक तुमच्या पैशामध्ये, कामामध्ये, यशामध्ये, संधीमध्ये, आनंदामध्ये आणि परिपूर्णतेमध्ये अधिक जादू घडवून आणेल। तुमच्या अदृश्य व्यवस्थापकाला तुम्हाला ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटली त्याची नोंद करायला लावा। त्यासाठी म्हणा, मी यासाठी खूप कृतज्ञ आहे, असं लिहिलं आहे का तेही पहा। कामाच्या ठिकाणी करायची ही जादूची कृती करण्याचा दिवस आठवड्याच्या शेवटी आला किंवा तुम्ही कामावर नसताना आला तर पुढच्या दिवशीची जी एखादी कृती आहे किंवा अनेक कृती आहेत त्या करा। तर पुढच्या दिवशीची जी एखादी कृती आहे किंवा अनेक कृती आहेत त्या करा। पुन्हा मागे जा आणि जेव्हा तुम्ही कामावर परत रुजू व्हाल तेव्हा पहिल्या दिवशी ही कामाविषयीची जादूची कृती करा। चला तर मग कामाच्या ठिकाणी घडणारी जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहूया। जादूची कृती क्रमांक 6, कामाच्या ठिकाणी घडणारी जादू। त्यातील पहिली पायरी, जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा। क्रमांक 1, तुमच्या वरदानांची मोजदाद करा। 10 वरदानांची यादी तयार करा। तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा।
तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. यातील दुसरी पायरी, आज कामावर असताना तुमच्याकडे एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि ज्या वेळी तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशी गोष्ट तुम्हाला सापडली की तो त्याची नोंद करून घेतो आहे. तुमचं आजचं काम एवढंच आहे की तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे. यातील तिसरी पायरी, कृतज्ञता वाटण्यासारखं काही सापडलं की व्यवस्थापकाने त्याची नोंद केली आहे ना हे पहा. त्यासाठी म्हणा, मी कशासाठी इतका कृतज्ञ आहे आणि जास्तीत जास्त कृतज्ञता वाटू द्या. यातील चौथी पायरी, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आठवा आणि त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 6व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले. चला तर मग भेटूया एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.